NC Music World. Bluetooth mode. कारण माहित नाही मला आज त्यांची चर्चा झाली त्या मला म्हणाला की तर मी काही बोललेच नाही. माझं चंद्रकांत दादांशी बोलणं झालं तर ते मला म्हणाले की आहे का तुमच्या संपर्कात. म्हणून नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करते तर नंबर काही लागला नाही. तर आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहित नाही. आणि मग तुमच्याशी बोलणं झालं मी 2 माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला कुठे. इनफॅक्ट मी एका IPSला सांगितलं की ते FIR वरचा मला ऍड्रेस पाठवा म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेन. पण त्याच्या आधीच तुमचं माझं बोलणं झालं. दादांना सांगा की डॉक्टरांनी मी आता पण सांगितलं की मी गौरीला भेटायला चालली आहे तर काय म्हणते म्हटलं आपल्याला जरा बघूयात. आणि आमचं इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच हे बोलणं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही पण एक आपण तिच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे असं की तिला आपल्याला काय मदत करता येईल. कारण कसं आहे आम्ही पिक्चर मध्ये आलो ना तर तुझ्या केसला वेगळं वळण लागेल आणि ते मला नकोय. त्यामुळे तुला आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल जो सपोर्ट करता येईल की काय बोलायला हवं नक्की तिचे मुद्दे कसे खोडून काढायला हवेत. म्हणजे ऍक्च्युली काय बोलायचंय कारण कसं जेव्हा मी बोलते दे टेक अ व्हेरी लॉंग बाय त्याच्यामध्ये ते 3-4 मुद्दे 10 सेकंड आपण काय करूया टू स्टार्ट विथ एक तुला सांग म्हणजे माझं असं हे सर तुम्ही पण सजेस्ट करा मी सजेशन तुम्हाला देते की मी एक व्हिडिओ बनवावा छोटासा एक पेपर प्लेन पेपर छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा नॉट मोर दॅन दॅट. मी डॉक्टर अशी आहे एका चांगल्या फॅमिलीला घेऊन आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे. ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. मी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे मी आपण सांगूया मी तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं उत्तर मला द्यायचंय. अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ आपण दोन्ही सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा ते लगेच तुझ्याकडे येतील की आम्हाला कधी वेळ देतात. आणि आता फोन आला मला तिचा फोन आला होता मला आणि माझ्याकडनं नंबर मिस झाला तर चित्रा मला त्याचा नंबर पाहिजे. मनीषा चौधरी MLA आहेत त्या तर त्या सकाळी त्यांचा मी घरी असतानाच मला फोन आला तर मी एकदम शॉक झाले. मी म्हटलं काय झालं म्हटलं ताई तर नाही तिचा फोन मला आला होता. म्हटलं हो का तर मला तिचा नंबर हवा. मी म्हटलं माझ्याकडे नाही आहे. मी नंतर चेक केला माझ्याकडे होता. मी जरा हे आमच्या लिडर्सशी बोलले सर असं आहे काय करायचं कसं करायचं. मोर्चे बिर्चे ठीक आहे आपापल्या ठिकाणी आज पण मोर्चा आहे पार्लर पोलीस स्टेशन बाहेर वगैरे BJPच्या महिला करणार तर म्हटलं हे कसं काय करायचं. याची तीच आहे BJPचीच आहे कॉर्पोरेटर याची बायको काय पोलीस स्टेशनचं म्हणते कारण मग ते ऑर्गनाइज करू शकतील. आज मोर्चा आहे काल तू आवाहन करते याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि सुप्रिया ताईंना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात मला न्याय मिळवून द्या. हे तुला आव्हान त्याच्यात शरद पवार आणि सुप्रिया कोळे त्या दोघांनी आणि तू जेव्हा बनवशील ना तो पहिला आम्हा दोघांना पाठव. आज काय तारीख आहे सर 5. ऍक्च्युली आज तो व्हिडिओ गेला पाहिजे. कारण का गेला पाहिजे आजचा दिवस जो आहे ना ते सेशन चालू आहे त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे. मी आताच इकडे एक्झॅक्टली 5चा ओळी लिहून टाकते आणि मी करून टाकते. नाही चांगलं झालं ते तू आता समजून घे. लिहिलंस ना लिहून आपण वाचलं ना तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्यामधला तो येते. जशी नॅचरल आहेस ना एकदम रिलॅक्स होऊन डोकं एकदम क्लिअर ठेवून फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील त्या या शेवटचं वाक्य ते आहे
की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना, की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता. मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय, मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला मदतीला पुढे या, हे मी आवाहन करते. नो मीन्स नो. म्हणजे देवेंद्रजी आहे, देवेंद्रजी आहे, बोल. देवेंद्रजी साहेब नमस्कार. हा हा ओके 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 बरोबर. हा ओके ओके थँक्यू. अण्णा बोलतोय माझ्या मुलीशी 2 मिनिटं. हा बरं ठीक आहे. आय एम पिक्चर पार्टीशी काही काळजी नका. काही प्रॉब्लेम नाही. ते मला म्हटले तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया, पूर्ण आपली पॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चर मध्ये येणार नाही, कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे, तिला जस्टिस मिळालं पाहिजे. तर आपण तिच्या मागे पूर्ण उभं राहू. तुम्ही म्हटलं तिच्या वडिलांशी तुम्ही बोलाल, बोलतो काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही आहोत सगळे मागे, त्याच्याबद्दल काही वाद नाही.